जेलमध्ये जाण्याची भीती वाटली म्हणूनच मिंदे भाजपला जाऊन मिळाले आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आपल्या डोक्यावर बसले असा घणाघाती आरोप युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी एका सभेदरम्यान लगावला। खोटं बोल पण रेटून बोल हे भाजपाचे आणि खोटे बोल परंतु रडून बोल ही मिंदे गटाची पॉलिसी असल्याचं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदेंची मिमिक्री करत दाखवून दिल्यानं सभेमध्ये एकच हशा पिकला। मावळ येथील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत आदित्य साहेब ठाकरे बोलत होते। या घटनाबाह्य अवकाळी सरकारविषयी आपली रोखठोक प्रतिक्रिया मांडताना आदित्य साहेब ठाकरे काय म्हणाले पाहूयात। अवकाळी सरकार म्हणून आपल्या डोक्यावर बसलेले आहेत, त्यांना पण ऑफर दिली होती जॉइन और जेल। त्यांचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, इन्कम टॅक्सची धाड पडली होती। त्यांना सांगितलं येताय की टाकू आतमध्ये, मग ते लगेच रडायला लागले दाढी खाजवत। आणि मग 20 मेला उद्धव साहेबांनी येऊन सांगितलं होतं, वर्षा बंगल्यावर अमोलजी त्यांनी येऊन सांगितलं होतं की मला हे धमकवत आहेत, मला आता जेलमध्ये जाण्याची हे माझं वय नाहीये, मी काय करू साहेब, मला हे 8 टाकतील, तुम्ही काहीतरी करा, भाजपसोबत चला, आम्ही आज जाऊ। हे सगळं रडगाणं झालेलं तिथे। आणि हे सगळं झालं कारण काय आहे, आपण एक पॉलिसी बघितली आहे भाजपची असते, खोटं बोला पण रेटून बोला। मिंदे गँगची एक पॉलिसी आहे, खोटं बोला पण रडून बोला। एवढाच फरक आहे दोघांमध्ये, खोटं बोलतच असतात। पण मूळ मुद्दा हा आहे की इथे पण ती जॉइन और जेल पॉलिसी होती। आणि तुम्हाला आज सांगतो, लिहून देतो, हे 40 गद्दार आमदार ज्यांनी टुपुक टुपुक उड्या मारून गुजरातला पळाले, मग गुवाहाटीला पळाले, मग गोव्यात जाऊन टेबलावर नाचले, हे सगळेचे सगळे त्यांच्या विरुद्ध काही ना काहीतरी धमक्या होत्या, फाईली होत्या, केसेस होत्या, आरोप होते। आणि तसेच जे गद्दार खासदार गेले एकीकडचे पण होते। काय चोर, हे वेगळं वेगळं काय काय ऐकत असतो, कुठे डांबर चोर, कुठे माती चोर, कुठे कोंबड्या चोरल्या जातात, कुठे काय, म्हणजे काय सगळेच असे लोक एनडीएत घेतल्यानंतर बाकीचं राहिलं तरी काय।